शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे येथील अंगणवाडी क्रमांक 1 मधील सेविका पदभरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक व अनियमितता झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। शासनाच्या नियमानुसार भरती प्रक्रिया न राबवता आर्थिक व्यवहार करून संबंधित महिलेकडून रक्कम उकळण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे। शेवाळे येथील रुपाली संजय माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार अंगणवाडी सेविका पद गेल्या 5 ते 6 वर्षापासून रिक्त असून या काळात मदतनीस कर्मचाऱ्याकडूनच कामकाज सुरू होते। दिनांक 11 ऑक्टोबर 2020 रोजी त्या व त्यांचे पती शिंदखेडा येथील एकात्मिक बाल विकास कार्यालयात सीडीपीओ यांची भेट घेतली असता कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी विविध कारणे सांगून भेट टाळण्याचा आरोप आहे। यानंतर गावातील कार्यकर्त्यांसह एकात्मिक बाल विकास अधिकारी रवींद्र बराठे यांची भेट घेऊन रिक्त पदावर नियमाप्रमाणे भरती प्रक्रिया राबवण्याची विनंती करण्यात आली। यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी एक जागेसाठी लोक लाखो रुपये देतात असे वक्तव्य केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे। यानंतर विविध माध्यमातून दबाव टाकत बोरीस येथील प्रदीप साहेबराव पाटील व विनोद दंगल माळी यांच्यामार्फत 50,000 रुपये रोख तसेच अमराळे फाटा येथे 20,000 रुपये रोख घेतल्याचा आरोप रुपाली माळी यांनी केला आहे। कोणताही अधिकृत जावक क्रमांक नसलेली आदेशित प्रत न देता त्यांना अंगणवाडीत रुजू करण्यात आले। त्यांनी 5 ते 6 महिने काम केले व त्या काळात नियमित मानधनही मिळाले। मात्र साधारण 1 वर्षानंतर कोणतेही लेखी कारण न देता कामावर येऊ नये असे सांगण्यात आले। त्यानंतर पुन्हा शिंदखेडा एकात्मिक बाल विकास कार्यालयात बोलावून आदेशावर जावक क्रमांक टाकण्यासाठी आणखी 50,000 रुपयांची मागणी करण्यात आली। ही रक्कम भरण्यासाठी घरातील सोनं मोडून पैसे दिल्याचंही त्यांनी सांगितले। तरी सुद्धा आजतागायत त्यांना कायमस्वरूपी सेविका म्हणून रुजू करण्यात आले नाही। या संपूर्ण प्रकारामुळे रुपाली संजय माळी व त्यांच्या पतीची आर्थिक, मानसिक व कौटुंबिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून गेल्या 5 वर्षापासून त्यांची फसवणूक सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे। या प्रकरणाची धुळे जिल्हा एकात्मिक बाल विकास अधिकारी व शिक्षण विभागाने तात्काळ सखोल व निपक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी। तसेच रुपाली संजय माळी यांना शेवाळे येथील अंगणवाडीमध्ये सेविका पदावर तात्काळ रुजू करावे अशी मागणी करण्यात येत आहे। जर या प्रकरणात लवकरात लवकर दखल घेण्यात आली नाही तर दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय धुळे येथे आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला असून या संपूर्ण प्रशासन जबाबदार राहील असे स्पष्ट करण्यात आले आहे। MDTV न्यूज साठी प्रतिनिधी प्रभाकर धनगर, शिंदखेडा। ते बोलले थांबून जा, असं त्यांचं कोर्ट मॅटर झालं। नंतर मग आम्ही थांबलो। नंतर ते आम्ही त्यांना कॉल केला की ते सांगायचे की अजून आम्हाला आदेश मिळाला नाही आहे वरून। नंतर मग त्यांनी माझ्याकडून माझ्या जागेवर अजून एक ऑर्डर काढली त्यांनी। त्यानंतर मग आम्हाला फोन आला की बा आताच मागे 1.5 महिन्यापूर्वी की तुमच्या जागेवर अजून एक ऑर्डर आली आहे। मग आम्ही तेव्हा गेलो तर त्या साहेबांनी आम्हाला सांगितलं तुमच्या ऑर्डरवर जावक क्रमांक नाही आहे। आम्ही परत त्या साहेबांना कॉल केला की आमच्या ऑर्डरवर जावक क्रमांक का नाही आहे। त्यांनी आम्हाला परत तिथं बोलवलं आणि जावक क्रमांक दिला। त्यानंतर त्यांनी परत मग मी बोलली, म्हटलं मला रुजू करा, मी काम केलं आहे मागे। ते बोलले की 50,000ची मागणी केली त्यांनी, कागदावर वजन ठेवा तेव्हा तुमचं काम पुढे क्लिअर होईल असं बोलले ते आम्हाला। नंतर मी मध्यस्थ माणसाकडे 50,000 रुपये दिले तरीही त्यांनी आम्हाला काहीच सांगितलं नाही। दर आम्ही कॉल करतो ते उचलत नाही।